नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज आपण आलेलो आहे विजयदुर्ग किल्ल्यावर. आणि हा विजयदुर्गाचा पोस्टर आणि ही जाहीर सूचना याच्यावर लिहिलेले नियम आपल्याला माहिती आहेत. कचरा करायचा नाही असे तसं. तर आज आपण विजयदुर्ग किल्ल्यावर आलो आहे आणि दोन खांब तर आहेत पण भगवा तर काही दिसत नाही असा विषय. हा गेट आहे विजयदुर्ग किल्ल्याचा. ते लिहिले जीबी दरवाजा. हा जीबी दरवाजा आहे. हा पण गोमुखीच आहे नॉर्मली. अशा मित्रांनो इथे खूप मोठा किल्ला आहे. सर्वात किल्ला भारी आहे. चला, हा किल्ला आहे ना, हा सर्वात भारी टिकलेला आहे. हे गाईड आहे सर. तुमचं नाव काय? महेंद्र जावकर. महेंद्र रावकर. 19 वर्षे गायडिंग करते किल्ल्यावर. 19 वर्ष झाले गाईड करतं ते. आणि आज हे आपल्यासोबत असणार आहे. आता आपण शिवाजी महाराजांचे किल्ले बघणार, इथे जिवंत करून बघायचं. त्या काळात गेलं असं वाटलं पाहिजे. तर नमस्कार, माहिती तुम्हाला ओळख करून देतो. माझं नाव महेंद्र जावकर. तर विजयाबद्दल पुणे येताना जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी. किल्ला राजा भोज या कालीन बांधले गेलेला आहे. का राजा भोज और का गंगू तेलीन, पन्हाळगड शिलारी गणण्यातली. तर 1195-1205 हा किल्ला बांधायला 10 वर्षे लागली. आताला 830 वर्षे आली. जुना किल्ला आहे. मग महाराजांनी केला 400 वर्षापूर्वीचा. पण ह्या ठिकाणी कसं आहे, शिवाजी महाराजांची असती लढाई झाली नव्हती प्रतापसारखी वगैरे, मग तिकडे कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या विरुद्ध होते डच, इंग्रज, पोर्तुगीज. समुद्रात किल्ला असल्यामुळे इंग्रजांची जास्ती होतं की ही समुद्रखाडी आहे बॅकवॉटर, याला पाठीमागे अरबी समुद्र आहे. तर या समुद्रखाडीतून इंग्रज अधिकारी वॉल्टर बूल यांनी 1718 साली हे तोगोळ्यांचे मारे केले आहेत. हे दिसतात ना व्हाईट कलर, पांढऱ्याचे बघा इतके नाही, सर्व कॅनोबल स्क्वॉड आहेत बघा. कारण एकूण या किल्ल्यावरती 16 लढाई झाल्या, 16. त्यामध्ये 14 लढाई पण जिंकलो, 2 कशा हरलो. किल्ल्यात होते कान्होजी आंग्रे, हे मुलीचं नाव लाडूबाई, इथं लग्न होतं. बरीचशी मंडळी किल्ला सोडून बाहेर गेली आणि ब्रिटिशांनी मौका साधला आणि 2 दिवस तोफांचा मारा सुरू केला. एवढा मारा करून सुद्धा त्याने वॉल तुटली नाही, भिंत तुटली नाही. मग त्यावेळी तिने आपलं किल्ला नाव दिलं होतं रॉक ऑफ जिब्राल्टर. मग काही कठीण बेट, युरोपची खाडी, म्हणजे आजपर्यंत कुणाला किल्ला जिंकता आला नाही असा आपला किल्ला आहे. पाठीमागे म्हणजे इंग्रज आतमध्ये आले फितोरीमुळे. कारण आपले जे सर्व किल्ले गेलेत जास्त म्हणजे बंडा फितोरी. राजवाडी किल्ला म्हणला 5 एकर आतमध्ये आहे बघा. 1218 साली यादवांनी ताब्यात घेतला. देवगिरीचे यादव राजे. 1354 साली विजयराजे कृष्णदेवराय त्यांनी यादवांचा पराभव केला. 1431 साली बहामनी सुलतान अल्लाउद्दीन हमूदशाह त्यांच्या 5 तुकड्या पडल्या. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बिदारीशाही आणि इमादशाही. 5वा भाग तो विजापूरचे आदिलशाह. त्यांच्याकडे आपला किल्ला 125 वर्ष त्यांच्या अंमला खाली होता. मग महाराजांनी ताब्यात घेऊन 12.5 एकर वाढवलं बघा. ह्याच्या खाली पहिली वॉल आहे बघा, पहिली तटबंदी. ही वर एक दुसरी आहे बघा आणि वर एक तिसरी आहे. तुम्हाला ह्याच किल्ल्याला 3 तटबंद्या बघायला भेटतात. 3 वॉल्स म्हणजे 1 2 3. मालवणचा किल्ला सुंदर बघितला त्याला एकच सिंगल तटबंदी आहे. आता महाराज किल्ला ओळखायचे असतील तर पायथ्याशी हनुमान मंदिर लागलं. वर शिवलिंग, आपण नंतर जाणार भवानीमातेचं मंदिर. मी तुम्हाला गेटवर भेटलो ते काय लिहिलं आहे, जीबी गेट. जीबी हा जुना शब्द आहे पारशी भाषेतला. इनकॉरिडोर, चेकिंग करून चेकपोस्ट. पूर्वी किल्ला बांधकामामध्ये सिमेंट नव्हतं, सिमेंट नंतरचं आहे. त्यावेळी वापर करायचा गुळ वापरायचा. गुळ म्हणजे जागरी, गुळ, चुनं, चिस, राळ, कात्या, बेलफळ आणि हिरड्याची पानं. हे कसं आहे, मेल फिमेल स्टोन, लॉक सिस्टीम. वरती जो वाले याला जंगी म्हणतात. गन पॉईंट, बंदुकाचा मारा की धनुष्यान मारायचा. शत्रू आपल्या ठिकाणं खालून बघू शकत नाही, वरून आपले मावळे बरोबर टिपू शकतात. आता आपण इकडे उभं आहोत. हे जे स्लोप आहे या ठिकाणी तोफीचा गाडा उभा करून तो पण खाडीवरती आक्रमण चढवायचं. का तेवढं बॅकने रिव्हर्स येऊ नये त्याला हवेमध्ये दणकावून स्लोप ठेवलेला आहे बघा. हे चौकोन भाग त्याला फांजी बोलतात. काही जण प्रश्न पडतो की एवढा किल्ल्याकडे उचलला कसा असेल. हा पूर्ण नॅचरल दगड आहे, जांबा दगड. हे बेट होतं आयलंड, त्यावर बांधकाम केलेलं आहे. कारण मालवणचा किल्ला कुर्ते बेटावर बांधला आहे बघा. रायगड रारीच्या डोंगरावर, घोरप्या डोंगरावर. आणि जसा मालवणचा किल्ला पूर्ण पाण्यात आहे, बोटीतून जायला लागतं. याला पण पुरी पाणी होतं किल्ल्याला चारी बाजूला. याला कुठून पाणी होतं आपण आता आतून माहिती घेऊया. चला. खूप छान अशी माहिती सांगतात ते. चला पुढे. उपयोग आहे, हे दगड असे ठेवले नाहीत तर पुरी बोटी बांधायला उपयोग आहे, जहाज बांधायला. कारण आपण कसं आहे, लांबून मशरूम वाटतं आपण एखाद्या खेळावर. तो प्रकार बघा सर, ह्या दगडाला होल नाही आणि ह्या दगडाला होल आहे. हे तुपल्या स्टँड म्हणून वापरायचं चाक. काही लाकडी काही दगडी असतात.
पण म्हारे आणि मावळे होते हत्तीसारखी ताकद की थोडक्यात तुम्हाला माहिती आहे यशाची कंक. कारण हत्तीशी झुंजले गोळकोंड्या हल्ला बादला का समजे कोंडाळकर महाराष्ट्री अंग्रेज प्रतापगडला घोडा उतरून खांदार घ्यायचा बघा. 300 किलोचा घोडा खेपेला मावळे एक बोकड खात होता. आता तुम्हाला इकडे समोर तोप आहे बघा, तोपगडावर ठेवलेली बघा तोप. ड्रेनेज म्हणजे आपण सिस्टीम गटर म्हणतो की नाही, ड्रेनेज सिस्टीम आहे. ही ड्रेनेज सिस्टीम. तर असा का ठेवला असतो, शत्रू आला डायरेक्ट दरवाजा टाकू शकत नाही बघा. मेन कसं आहे, शत्रूला मेन दरुष्य नाही म्हणून पुरी शत्रूंचे हत्ती होते डायरेक्ट धावत यायचे. ती दरवाई तोडायला प्रयत्न करायचा, कारण ऍक्च्युली दरवाई तुटू नये. मग दरवाई ती पण खिळ्या बसत दिसत नाही आपले दरवाजे. हे बघा, हे पण तोफगोळ्यांचे मारे आहे ना, व्हाईट कलर. काल आजचा तोफगोळा त्या भिंतीला पण दरवाजा मार लागला नाही बघा. दिसतो का दरवाजा? अजून दिसत नाही आपल्याला बघा, बिलकुल दिसत नाहीये. कसं आहे, गोमुख टनल टाईप गोमुख आहे, बरोबर. तर बघा मित्रांनो, हा गोमुख दरवाजा आहे, जसा प्रत्येक किल्ल्यावर आपण बघतो. ह्याला नाव आहे दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजा. पूर्वी ह्या दरवाजाची एकच टायमिंग असायची, संध्या सुरू होऊन गेला 6 वाजले की दरवाजा बंद. का तुम्हाला रायगड श्रीमध्ये हिरकण दूध विकणारी गवळण जी आपल्या बाळासाठी भिंत उदूनपर्यंत असा दर्जा असायचा. समजा हा दर्जा पूर्ण असला तर उद्या छोटा दर्जा ओपन असायचा, त्याला दिंडी म्हणतात बघा. आता हत्ती धडक देऊ नये म्हणून खेळ असं टोका दिलेली आहे. अरे हत्तीने टक्कर मारली तिकडे मस्ता खेळ लागायला पाहिजे. ही वरती मारता आहे नगारखाना आहे, मोठा ढोल नगारा वाजवायला. मग समजा शत्रूंनी अचानक हल्ला केला की सैनिकांना सावध करायचे. आणि 2 साला देवड्या सिक्युरिटी. तर आपण मराठीमध्ये देवड्या शब्द म्हणतो, पण इंग्लिशमध्ये कॅबिन म्हणतो बघा. 2 देवड्या, जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो, सांगतो. तोप आहे. काही तोफांमध्ये फरक असतो. बांगडी तोप, सराई तोप किंवा मेंढा तोप. कारण देवरी किल्ल्याला मोठी मेंढी ते दौलताबादला आणि मुरुड ज्यांचे काही कालमंडी आहे बघा, रिंग जोडलेली. आता ही जी तोप आहे ही सराई तोप आहे की दारूवर ते गणपती समोरून टाचून भरायची आणि बत्ती पाठीवरून पाठीने होल आहे, छिद्र आहे. मग तिकडनं बत्ती दिली, प्रेशरवरून गळा उडणार आणि त्या भिंती जाऊन फुटणार. मग ते ब्रिटिश काय करायचे, लांबून जे असलेले करायचे. आपले सनी तुर्के गनिमी कावा, जेणेकरून शत्रूंच्या तोफा बंद करून टाकायच्या. त्या होलामध्ये किंवा मला तोप लॉक होणार, बिलकुल चालू शकत नाही. तुम्ही थोडक्यात तानाजी पिक्चर बघितला असेल, नागिन तोफ दाखवला त्याच्यामध्ये. तेवढंच नव्हे, जो वाचवान सैनिक आहे त्या बाजू हौद असतं पाण्याचं, त्या पाणी डोकावून ठेवणार, नाही तर कानाचा पडदा फटणार आवाजाने. कारण आपण सुरंग लावतो त्याच मोठा येतो. पुरी लोखंड कमी होतं, पंचधातू जास्त 5 मीटर्स की तांबा पितळ जास्त कथी लोखंड जिजून गेलं असतं बघा. का जवळ खारं पाणी खारे आहे बघा, आणि उन्हामध्ये तोपासून बिलकुल तापणार नाही. नंतर तो दगडी तोप गोळा आहे, तो पुरी मावळे हाताने टाकायचे हँडबॉम्ब हरहर माती करून. कारण शत्रू खालची असला डोक्यात टाकणार, पण आपले मावळे कमी असले शत्रू भारी पडत होते बघा. आता आपण थोडक्यात खलबतखाना बघूया समोर. हे बघा खलबतखाना आहे, हे ड्रेनेज मला सांगितलं ते. ओके, हे ड्रेनेज. कोकण म्हटल्यानंतर कोकणात होळी सण जोरात साजरा करतात. कारण किल्ल्यामध्ये होळी उत्सव देव आहे, हे तर वर्षांनी परत काढणार. आता होळी सण कोणाचा होता, तर महाराजांचा सण होता, शिवाय महाराजांचं. आपण जे कापड घेऊ बघतो हा मावळ्यांचा ड्रेस, आणि त्यावेळी महाराजांनी स्पर्धा केली होती, पेट्या होळीच्या कोण नारळ काढील त्याला सोन्याच्याकडे बक्षीस होतं. ते बक्षीस कोणी घेतलं होतं, समय महाराजांनी. आता हात घालून कोण नारळ काढत नाही, काठीवर नारळ काढतात बघा. किंवा दसऱ्याला या ठिकाणी मोठा उत्सव होतो, आपल्याची पाणी सोने लुटतात, हे बघ दिसतात पानं पडलेली. त्यावेळी त्याला मान असतो, आता याला मान नाही. आता बघूया आपण खलबतखाना, डिस्कशन रूम. सुंदर पॉईंट आहे बघा, खलबतखाना. खलबतखाना हा जुना शब्द आहे पारशी भाषेतला. खलबतखाना सर्व किल्ल्यावरती बघायला मिळत नाही. जसे रायगड, राजगड आणि विजयदुर्ग किल्ल्यावरती खलबतखाना बघायला मिळतो. खलबतखाना म्हणजे काय, तर गुप्त चर्चा करणे, डिस्कशन. शत्रूला कसं मारायचं प्लॅनिंग चालायचं. पण महाराजांचं कसं होतं, जेवढे मोजके सैनिक असतील तेवढे राजांच्या बाजूला. काही फितूर असले राजे का करत डायरेक्ट कडेलोट. पण हा जलदुर्ग किल्ला आहे, या ठिकाणी कडेलोटचा प्रकार नव्हता. रायगड टकमक बुरुज वाऱ्याबरोबर खालतो. मग कोकणामध्ये काय करायचं, जलसमाधी द्यायची, व ते गोणीमध्ये भरायचं. एवढ्या कोणी दगड बांधायचा आणि बोटीतून मार सोडून द्यायचं, त्याला जलसमाधी म्हणतात. तुम्ही का बोलाल, ह्याला इको येतो. इको येऊन खलबतखाना कसा करायचा,
शत्रुपार ऐकायला जाणार. पूर्वी असं नव्हतं, अगदी हळू मनामध्ये बोलायलं या दरवाजावर ऐकायला जाणार नाही बघा. हा दरवाजा नवीन लावला आहे, मी दरवाजाला पॅक पण असायचो, खिडकी बंद. आणि आता मी खलबत गाणं करतो. ऐका, आता मी हळू बोललोय. पुरी माईक नव्हता. या दरवाजामध्ये पुरी काम कसं केले मी थोडक्यात सेम माईकसारखा आवाज काढून दाखवतो. ऐका. हॅलो 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 हॅलो. तुम्ही तिकडे राहिला तिकडे व्यवस्थित दिसतोय बघा. ओके. फोटो चांगले येतो इकडे लाईट पडते. इथे 2 टोफा ठेवलेत. हे कान हां. त्यांच्या इतिहास नंतर सांगणार. किती सुंदर पॉईंट आहे बघा. आता आपण ध्वजस्तंभाला चाललोय. इकडून असं इकडे जायला रस्ते ध्वजस्तंभ. हा इथून पूर्वी घोड्यांसाठी घोड्यांना पाळण्यासाठी. कारण रायगड कसं आहे घोड्यांवर बाजारपेठ. तसं केलेलं एकूण 27 बुरे बुरीमेश सरदार गणेबुरी शाहबुरूद. म्हणजे त्यावेळी घोडेशे पळायचे, म्हणजे मावळेचे वावरायचे. दुर्गा रस्ता तुम्हाला बघायला भेटत. ह्या ज्या पायऱ्या उंच आहेत ते पायऱ्या अशी उंच नाही. त्यांना का महत्त्व आहे बघा. का डच इंग्रजपूर्वी उंच होते, टॉल होते, पण महाराजांची उंची कमी 5.5 फूट. कारण एखादा शत्रू आला इथून पळू लागला धावता पाडायला पाहिजे, गुडगा आपटायला पाहिजे, म्हणे बा लहान मोठ्या पायऱ्या ठेवल्यात बघा. कारण आपली मावळे सह्याद्री दर करून फिरायचे व डोकं आपल्याला पाहिजे. दरवाजा पण उंची छोटा आहे बघा, लगेच पायता येत नाही. तेव्हा लहान मोठ्या पायऱ्या आहेत. हळूहळू छोट्या होत गेले. हे राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा आहे बघा. ओके. रत्नागिरी इकडनं फक्त 90 किलोमीटर. मग सालमेर कोस्टल हायवे ते डाव्या साईडला माडबन जैतापूर. सध्या अणुविचार प्रकल्प असतो येतो न्यूक्लिअर फ्लावरचा, म्हणजे याचा अणुऊर्जा प्रकल्प. हे समोर राजापूर बारसू प्रकल्प, रिपाईनचा भाग, नाणार. पण खाडी भयंकर मोठी आहे. ही विजयरो खाडी म्हणजे वागुडन खाडी आहे. आता हा बा कुठे आहे हारे पाटण गोर चटमुरा आतमध्ये. डायरेक्ट कोल्हापूरला गेली बघा. गगनबावडी शुक्न भुईबावडा त्याला संगम पावली. ती पहिली वॉल समोर आहे पहिली भिंत. मग आपण थांबलो होती. मध्ये दुसरी आहे बघा आणि तिसरी आहे. जलदुर्गाची रात्री नाही, जलदुर्ग हा घोड्यांचा रस्ता जाण्यासाठी पूर्ण रस्ता आहे जाण्यासाठी. व्यापारी मार्ग येतो. तिसरी 3 आहेत. पहिली, दुसरी आणि ही तिसरी. 3 आहेत बघा. 3 वॉल आहेत. आणि आता पण जास्ती पारे चढलो नाही. किती हाईटवर आलो बघा, वाटलं पण नाही आपल्याला. आता मत मी तुम्हाला बोललो होतो, शिवाजी महाराजांकडे ओळखायचे असतील तर आपल्या पायथ्याचे हनुमान मंदिर लागलं. आता परत तुम्हाला दिसेल बघा. हे शिवलिंग आंग्रेकालीन आहे. आतमध्ये भवानीमातेचं मंदिर. आपण नंतर तिकडे जाणार. पूर्वी या किल्ल्यावरती 4 सरदार कोण कमांडर. एक म्हणजे कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे. शेवटच्या आपल्या गावातले धुळप सरदार होते. त्याच्या गावामध्ये वाडा आहे. आंग्रे हे शिवभक्त होते. तिथं कुणकेश्वर मंदिर पाहिलं असेल. हो. कुणकेश्वर मंदिर कोकणची काशी आहे बघा. मग तीर्थक्षेत्र इथून किती आहे 40 किलोमीटर. पण त्यावेळी संभाजी आंग्रे दर सोमवारी इथून चालत जायचे कुणकेश्वर दर्शनासाठी. काही काळानंतर त्याने दर्शन मिळत नव्हतं. जवळ दर्शन मिळावं दृष्टांत झाला. ज्या ठिकाणी तोपगोळा पडेल त्या ठिकाणी माझं मंदिर बांधायचं. आंग्र्याने काय केलं, ह्या दक्षिण दिशेवरून की 2 तोप टाकले स्वयंपिंडी प्रगट झाली. की गावातून इथे पोलीस ठाणे लागलं बघा. पोलीस ठाणे त्या समोर रामेश्वर मंदिर आहे. गिरी रामेश्वर मंदिर हे स्वयंभू आहे. जाते मंदिर बघा. आता शेवट सरदार धुळप म्हणजे कोण, जावळीचे चंद्रराव मोरे. पण काय म्हणत, मोरे फितूर होते. महाराजांचा विरोध होता, पण इकडे त्यांनी चांगलं काम केलं. ते म्हणजे कुठलं, रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग. कारण आंग्र्यांनी एकूण रत्नागिरीला 5 किल्ले बांधले. लक्षात ठेवा. आंबोळगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग आणि जयगड. रत्नागिरी लढाई झाली ब्रिटिश आणि दुपारच्या मध्ये. दुपारी काय केलं, एक त्यांची नाव उलटून आली होती. नावेचं नाव होतं संतान जहाज. त्या जहाजावरची घंटा ह्या रामेश्वरमध्ये बांधलेली आहे बघा. एवढी मोठी घंटा आहे पितळेची. आणि चौकार की नाही अशी मोठी डोलकार शिडाची काठी. पूर्वी कापोल्या मोठी वारावर जायच्या, आता इंजिनियरमध्ये जातात. आणि डाव्या साईडला संभाजी आंग्रे. आता ह्या ठिकाणी फ्लॅग होस्टिंग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी
एक महिना इकडे मोठा तिरंगा झेंडा लावतात. कारण भारतामध्ये ह्या झेंडा आपला 3 नंबर लागतो हायटेडमध्ये, लांबीमध्ये. लालकोट दिल्लीचा 2 नंबर दिल्ली, नंतर वाशीचा 1 नंबर नवी मुंबई महापालिका, आणि आपला 3 नंबर 21/44 21/14 हा चौक आहे ना, एवढा तिरंगा फडकतो बघा. कारण वरती सरपंच, पोलीस, टीचर, शाळेतल्या विद्यार्थी खांदतं, वारा भयंकर असतो मरीन टोले बांधायला वगैरे. आता मालवण किल्ला पूर्ण पाण्यात आहे, बोटीतून जायला लागतं. मग सिंधुदुर्ग तसं याला पण पुरी पाणी होतं किल्ल्याच्या चारी बाजूला. याला कुठून पाणी होतं आपण वारणा माहिती घेऊया. या इकडे वरती त्या रस्त्यावरती स्क्रीन लावल्या बा समोर आहे ना, ब्लॅक कलर दिसतोय मध्ये मोठा. हो. मग त्या ठिकाणी पुरी पाणी होतं आणि तो खंदकबाग की नाही, म्हणजे काही काळानंतर गेला ती लाकडी पूल, लाकडी साखव म्हणजे वुडन ब्रिज. खाडी आणि बीच हा भाग पूर्वी केलेला जोडला होता चारी बाजूला. पहिल्याने केलेला घेरिया होता. ती गावामध्ये येते तुम्हाला घेरिया होता बघा. कारण ज्यावेळी केलं जिंकलं 1853 साली. कारण याचं बांधकाम होतं विजय संवत्सर. एक नवीन वर्ष चालू विजयदशमी, या दसऱ्याच्या मूर्त्यावर हे विजयदुर्ग नाव दिलं बघा. पहिले घेरिया, नंतर विजयदुर्ग. आता प्रत्येक केल्यामध्ये गोडं पाणी असते. आपण म्हणतो एक देवाची कणी, नारळ पाणी, तिकडे खारं पाणी आहे समोर आहे ना, तो गोड्या पाण्याची विहीर. पाईपलाईन गेले बघा ग्रीन कलर, हे काय पाईपलाईन गेले बघा, ते झाडं वाढले दिसतात बघा. आणि उज्या साईडला बीच आहे बघा, सुंदर बीच आहे पाठीमागे आहे ना. हे हनुमान मंदिर. पण वरून मंदिराचा कळस बघितला तर लांबून दिसतोय दरगाट आहे, मस्जिद आहे. पूर्वी मंदिराने शत्रूंपासून जास्ती धोके असायचे. का शत्रू आला त्यावर हल्ला करून त्याची आयडिया केलेले आहे बघा. तर आपले मावळे कमी होते 300 पर्यंत. तर आपले मावळे कमी असले ते शत्रूला भारी पडत होते बघा. एक गरमी कावा थोडक्यात. हे शिव मंदिर आहे त्या काळात. दारगोळ्याच्या कोठाराच्या आतमध्ये हे बघा, इथे किती तोफगोळे ठेवले. एवढे तोफगोळे. ही संपत्ती महाराष्ट्राची. काय बोलता? संपत्ती आहे महाराष्ट्राची. मग अशा पण दरवाजातला मेन डोर, दिंडी दरवाजा, त्याला कडीतून टाकायची बघा. त्याला आपण आगळ म्हणतो किंवा 68 किंवा मोठा अण्णा म्हणतो. एक लाकडी खांब जवळ 30 फूट लांब. कारण एवढा मोठा का त्यावेळी हत्ती धडक द्यायचे दरवाजांना, का धडक देऊन दरवाजा तुटू नये. आणि आहे दारुगाज कोठार की दारुगा साठवून ठेवणे, वरचं बांधकामात दगडी बांधकाम आहे. हे आता असं कोण बनवू शकत नाही. पूर्ण काही इंटरलॉक सिस्टीम. समजा ह्याच्यावर किती पण हल्ला झाला का होऊ शकत नाही. समजा एका तोबोळा पडला तर लगेच घसरणार, कारण बांधकाम स्लोप आहे बघा. पाऊस पडला, पाणी आतमध्ये पूर्ण इंटरलॉकिंग आहे बघा. आतमध्ये नाही जाऊ शकणार नाही. आतमध्ये नाही जाऊ शकत. ते मध्ये पार्टिशन केलंय तरी पण हे करू शकता तुम्ही. थांबा एक मिनिट. हा इकडे मधला दगड आहे, ह्याला इंग्लिशमध्ये कीस्टोन म्हणतात. की म्हणजे चावी, मराठीत पाचर. हा दगड कसा माहिती आहे, हा वरून ठोकून बसलेला असतो. हा एक दगड पडला की नाही सर्व बांधकाम खालती कोसळ, आर्च पद्धत. कारण ह्याला म्हणतात हेमाडपंथी बांधकाम. तुम्ही दुपारी इकडे आलात तिकडे तुम्हाला गरम होणार, आतमध्ये गारवा असतो बघा. इकडे बघा आतमध्ये जाऊन सामान ठेवलंय सर्व. त्याला बॉल आहेत, तोफगोळे आहेत. तोफगोळे आहेत का? हां हां समोर आहेत बघा. दारगावचं कोटर आपण बघितलंय. आता पुढे जाऊया भुयारी मार्गाकडे. बोटीवरती हल्ला चढायचो रस्ता. आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय वाटेल, काळोख आहे. काळोख नाहीये, सूर्याची किरण दोन्हीसाठी उजेड येतात बघा. आणि डायरेक्ट पुढे गेल्यानंतर पाणी आहे बघा आतमध्ये. किल्ला पिक्चर मराठी इकडे शूटिंग झालेलं आहे, किल्ला पिक्चर. अच्छा. हा. त्याच्यानंतर सर सेनापती अंबेराम मोहिते, प्रवीण तरडे. त्यानंतर धर्मरक्षक संभाजी महाराज, अनुसिंग ठाकूर. आता नवीन झाल्या बघा तो बघा, हवा येण्यासाठी. तर आताचे आर्किटेक्ट आणि पूर्वीचे आर्किटेक्ट किती फरक आहे बघा. इकडे हात धरून बघा, एसीची गरज नाही. आणि महत्व मला बोललो होतो, डच इंग्रज पोरती उंच होते, टॉल होते, पायऱ्या उंच होत्या. आणि खरोखर उंच आहेत बघा ह्या. कारण मगाशी एवढ्या उंच नव्हत्या, आता किती हायटेड आहेत बघा पायऱ्या. उंच का लावल्या, कारण त्यांना नीट चालते. पाय वगैरे गुडगा वगैरे आपल्याला पाहिजे, दरवाजा छोटा, डोका आपल्याला पाहिजे, अशी आयडिया होती. हा बरोबर. वाकून जावं लागते इथून बघा. ते उंच होते, तर ते उंच असल्यामुळे त्यांना नीट सर्वाइव्ह नको व्हायला म्हणून. सगळ्यात मोठा बुरुज आहे का? नाही, मोठा बुरुज पाठीमागे, दर्या बुरुज सर्वात. विजयदुर्ग. ह्या बुरुजाला पुरी नाव तर खूप लढा, तोपा 12. खूप म्हणजे काय, तुम्ही जास्ती लढा, कमी लढू नका.
कारण ह्या बुरुजाला पुरी 12 तोफा होत्या. प्रत्येक तोफाने बघा ह्याला 2-2 तोफा होत्या. ह्या बुरुजाचा उपयोग काय, माझा पण एंट्री केली तो गोमुख दरवाजा दिसत नाही बघा, दिसतो का दरवाजा, कारण मारा झाला ह्या बुरुजावरती होणार, पुढे मारा जाऊ शकत नाही. शिवाजीने वापर खास किल्ल्याचा नेव्हीसाठी वापर नेव्ही फोर्ट का 16 नेव्ही स्थापन केली. तुम्हाला गावाचे ते पोलीस स्टेशन लागले समोर त्या डोंगराजवळ. मग तिकडे आता पण आपली आरमारी गोदी आहे, कारण गोदी म्हणजे डॉकयार्ड. कारण गोदीची लांबी 365 लांब आहे, 200 फूट रुंद आहे. त्यावेळी आपल्या सैनिकांची जहाजं 700 जहाजं होती लढाऊ. लक्षात ठेवा, तिकाठी, मचवा, पगार, गुराब, तारू, गलबत. नारायणपाळ म्हणून जहाज होतं, एका बोटीवर 60 तोफा होत्या, 60 तोफ. किल्ल्याच्या भोवती 100 बोटी सज्ज असायची. ही खाडी आहे, पाठी अरबी समुद्र आहे. मग तिकडून ब्रिटिश येणार, आपलं सैन्य लपून बसायचं, ब्रिटिशांना पुढे जायला जायचं आणि पाठीवर घेरा घालायचं. बरोबर. म्हणून इंग्रजांनी घेरणारे घेरिया हे जंगी. मग आता आपल्याला काही दिसलं नव्हतं बघा. आता मी तुम्हाला इकडचं गन पॉईंट दाखवतो, डायरेक्ट गेटवर आहे बघा त्या समोरच्या. हे बघा इकडे इथून दिसतंय, ह्याचा निशाणा डायरेक्ट गेटवर. हे भाला मारायला किंवा बाण मारायला. हे भाला आणि बाण मारण्यासाठी असं स्ट्रेट एकदम. हे एकामध्ये 4 अँगल आहेत, 4 आहेत. 4 अँगल आहेत. हे बघा, बंदुकांसाठी 4 अँगल आहेत. म्हणजे एकदम प्रॉपर बांधकाम, एकदम प्रॉपर आहे का. तुम्ही बघा, बुरुजाला डायरेक्ट पाणी, बुरुजाला लागून. पण आता 2 मिनिट आपण खाली जाणार पाण्याजवळ भुयारी मार्गी लगेच. तेव्हा तिकडे समोर आहे बघा, इथे भुयारी मार्ग एक. त्या भिंतीला होले बघा समोर मोठा. ते बघा तिथे. ते कशासाठी आहे तर रसद नेण्यासाठी. मग बोटीतून माल सप्लाय करायचा तिकडनं. तो आता मार्ग आपल्याला बघायला भेटतोय. ओके. तिथे म्हणजे तंबू, ट्रेन वर छप्पर असायचं पूर्वी. हो हो, मेटा, क्षणभर विश्रांती. हे वेगळे पण किस्टोन आहे बघा. इथे मग किस्टोन आहे समोर बघा. ह्याला किस्टोन बोलतात ना. हा मधला दगड. हा मधला जर काढला तर हे पूर्ण सर्व खालती कोसळण. आर्च पद्धत. आर्च पद्धत. कारण इंग्लिशमध्ये लॅटर स्टोन म्हणतात त्याला. ओके. हे दिवा लावण्यासाठी, उजेडासाठी. हा जुना किल्ला राजा भोजच्या काळातला, पाटेकर बांधलेला. तर ही तटबंदी आहे ना, अशी पाठवी ओळून गेलेली आहे बघा. पण तटबंदी किती रुंद आहे बघा. तर आपल्या घराचे 6 भिंत होतील, पण ही एकच भिंत आहे. अच्छा. आता राजा भोज म्हणजे भोपाळ. तर राजूने एकूण 16 किल्ले बांधले. ओके. कारण वासोटा किल्ले त्याला म्हणजे कोणी वासोटा, पासवर्ड, अजिंक्य तारा, चंदनगड, वंदनगड, पन्हाळगड किल्ला, विषय किल्ला, विजय किल्ला राजूने बांधला. हा होता बाली किल्ला, गोल दिसतोय तो वरती. कारण शेवटपर्यंत कसं बाली किल्ल्यापर्यंत कोणी जाऊ शकत नाही. कारण एकदा बाली किल्ला हातातून गेला, किल्ला गेला समजायचं. कारण शेवटचा बाई बाली किल्ल्याचा. आता मी तुम्हाला हे दारुगज कोठे दाखवलं, ते मग धान्य कोठार. भारून किल्ल्याला वेढा पडला तर धान्य स्टॉक करून ठेवायचं. हा वरचा घोड्यांचा रस्ता मग दाखवला तो. मग पूर्ण ते सामान वगैरे घेऊन पुरवायचं जाऊन. असं रायगड कसं आहे बाजारपेठ, तसं तो प्रकार. मगाशी बघितला जो भुयारी मार्ग होता तोच आहे हा भाग. हे गोडाऊन आहे. मग इकडे बोटीतून लगेच माल सप्लाय करायचा. रसद ही रसद पुरवणे धान्याचा कोठार आहे ना. हो, बरंच मोठं आहे हे. आतमध्ये लाईट नाही. चला, असं आडवा पाहिजे तिरकस पाय घेऊन चालायचं काय खाली. ट्रॅकिंग सारखं. हा, त्या बुरुजावर होतो आपण. 2च मिनिटं आम्ही चाललो लगेच खालती आलो. आता महाराजांचा इथून खाली आलो. गनिमी कावा कसा होता बघा. हा अखंड एकच दगड आहे, 1 स्टोन. हा, आणि तुमच्या पाठचा दगड कट केलाय बघा. हा, तिकडे भावी शत्रू आला ना, हा, त्याला दगडीचे मार्ग दिसत नाही. हा, बरोबर. इकडनं असं केलं तर दिसत नाही मार्ग. आणि कसं माहिती आहे, ब्रिटिश कालीन बोटी वेगळ्या होत्या, लांब नांगरपट्टी. हम्म. कारण इंग्लिशमध्ये व्ही-शेप म्हणून हे दगड टाकून ठेवले नॅचरल. हा, कारण आपल्या बोटी फ्लॅट होत्या, आपल्या वरून येणार आणि त्याची घासून तुटायच्या. हा, समजा त्याने स्विमिंग केलं तर कापायला पाहिजे. ते कोरल्स आहेत, व्हाईट व्हाईट दिसतात दगडांवरती. हा, आणि ते सर्व कोरल्स आहेत बघा. आणि ते जेलीफिश आहेत खाली, दिसले का ते पण जेलीफिश. ते बघा खाली ते दगडांवरती जेलीफिश आहे. जेलीफिश ते भरपूर आहेत. ते बघा, ते बघा दाखवतो खेकडा, खेकडा दिसतोय. ते बघा जेलीफिश. हा, ते बघा खाली असे याच्यासारखे दिसतात बॉल. हा, ते बरोबर. बघा सर्व जेलीफिश आहेत. अच्छा. ते लागले तर पॉयझन करून टाकणार एकदम, एकदम डेंजर. ते लागलं तर पॉइझन करणार. हां, ते काय दिसत आहेत. हा, दिसले ते बघा तो वर आले. ते बघा पॅराशूट असतो ना, हम्म. तसे आहेत बघा ते.
ते जोर इथे लागलं जेली एकदम फिश आहेत बेकार. मित्रांनो. हा म्हणजे फुल हा किल्ला जिंकणं म्हणजे अवघडच आहे. अवघडच होतं एकदम. अवघडच. आणि ते कसं आहे ते एवढे शार्प आहेत की नाही, हा हात पाय कट झाला तरी समजणार नाही पाण्यामध्ये, हा एवढे डेंजर आहेत ते. दगडं. कोरल. कोरल्स दगड आहेत तिथे. हा हा. जर समजा स्विमिंग केली तर हातपाय कटच होणार डायरेक्ट. आणि हा जो दरवाजा आहे, हा दरवाजा एवढा सुरक्षित आहे, इकडनं जर समजा तुम्ही बघितलं तर दिसतच नाही की बाबा इथं जाण्यासाठी मार्ग आहे. ह्याच्यासाठी पण सरळच यावं लागेल. सरळ आलं की समजते. चला इथून वरती जाऊया, पुढे किल्ला एक्सप्लोर कर. हे एवढं मोठं धान्याचं कोठार आहे आणि तिथं पुढं अजून एक छोटं आहे, हे पण हे शिवाजी मोठे. महाराजांच्या काळातलं. शिवाजी महाराजांच्या काळातलं धान्याचं कोठार. बरं आलो आपण मित्रांनो. आता हे आहे सदर. सदर. सदर म्हणजे वेटिंग रूम, बैठकीची जागा. हम्म. कारण अनोळखी जर व्यक्ती आली की नाही तर नावाची चौकोन सोडणे, तो की अँटी कॅबिन. हम्म. मग इकडे ते कारकून वगैरे बसायचे, तिकडे सरचिटणीस वगैरे. हम्म. पूर्वी हे असं वरती ओपन नव्हतं हम्म. की ह्याच्यावर पण लाकी छत होतं बघा. लाकडी छत. ते पण ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून टाकले, कारण व्यापारी राज्यकर्ते बनले. पण प्रत्येक वेळी ह्या किल्ल्यावरती शिवाजी महाराज नव्हते, तर महाराज कोणते? तुकोजी आंग्रे, मग कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे, मानाजी आंग्रे. नवी पिढी अलिबाग साईडला चालू आहे आणि बहुतेक सर्व नेव्हीमध्ये आहे. जर काही केलं कार्यक्रम असला रघुजी आंग्रे किल्ल्यावरती अजून येतात. आता इकडे चुका झाली की दरबार केवढा मोठा आहे बघा, आतमध्ये सुंदर आहे दरबार, अजून व्यवस्थित आहे बघा, फक्त छत गेलं आहे तिकडचं. ही पालखी ठेवायची जागा. ओके, पालखी ठेवायची जागा. हां. एवढा मोठा दरबार आहे. बघा बाहेरून वाटत नाही आपल्याला. तुम्हाला मेन प्रश्न पडला असेल, शिवाजी महाराज या किल्ल्यावरती किती येऊन गेले? हम्म. महाराज फक्त एकदाच येऊन गेले, एक वेळा, का त्यांच्यासाठी वेळच नव्हता. वेळ कसा असेल बघा, 300 मावळ्यांनी 360 किल्ले जिंकले, वर्षात 365 दिवस. प्रत्येक किल्ला त्यांनी भेट द्यायची होती, ज्याची रायगड, राजगड, पन्हाळगड. का राजगड होती जुनी राजधानी, रायगड नवीन, ह्या माने दरबार हॉल, तिकडे सिंहासन जागा होती. कारण इकडे कसं होतं, लाकडी सिंहासन. रायगडला 32 मन सिंहासन सोन्याचं होतं, मग 40 1 मन. कारण 1280 किलो वनर सिंहासन ते पण इंग्रजांनी लंपास केलं होतं. हम्म. ज्यावेळी ह्या ठिकाणी इंग्रजांनी हल्ला केला 1717 साली, हे वरचं सर्व उद्ध्वस्त करून ठेवले. वरून लाखी छप्पर, होल आहेत लाकडी लाखी तुळे, हम्म. एवढं ओपन असून सुद्धा तुम्ही इथून जरी हळू बोललात त्या भिंतीवर ऐकलं जातं आत्ता पण. हो सेम रायगडसारखाच पॉईंट आहे बघा. हा. तर याला पण इको आहे बघा, हो. कारण हे इकडे खांब होते सर्व, बसायला गालचे वगैरे असायचे. आता ह्याला लागूनच घोड्यांची पाग आहे, म्हणजे या हॉर्स साईडला. टेबल पलीकडे आहे, पलीकडे. तिकडे आपण जाणार नंतर. कारण यावेळी कसं होतं, राजांची मिटिंग चालू असते वेळी, म्हणजे एका सैनिक काय फितूर निघाला, काही कुजबूज चालू असेल, शेवटपर्यंत कळत होतं. पूर्ण पॅक असतं, अजून सुंदर आलं असतं बघा. हे दगड मेन फिमेल लावलेले आहे बघा, हे असे लावलेले असतात दगड. हम्म. आपण म्हणतो इंटरलॉकिंग लॉक सिस्टीम, हा. हे बघा असे दगड असतात लावलेले. कारण इंटरनेट याला आकार असतो ना, तो प्रकार इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे बघा समोर. आणि हे काय हे असं? हे आहे ना, हे आपण साऊंड लावतो की नाही, साऊंड हा. बॉक्स, तसा आवाज, ह्याच्यामध्ये आवाज घुमणार. ह्याच्यामुळे आवाज घुमणार. आणि याचा उपयोग थिएटरमध्ये काढतात, ॲकोस्टिक. अच्छा. आपण पिक्चर बघतो, आवाज कुठे येतो आपल्याला माहित नसतो. हम्म. हाच मला एक प्रश्न पडला होता की हे काय असतं मधीच, नाही का? हा, ते साऊंड बॉक्स. साऊंड बॉक्स. मग त्याच्यामध्ये आवाज घुमतो. ह्याच्यामुळे आणि आवाज कमीत कमी घुमतो. कसं माहिती आहे, 17 मीटर 2.1 इको येतो, 55 फुटावरती. बरोबर. तो पॉईंट मी तुम्हाला पुढे दाखवतो, पुढे तुम्हाला समजेल. म्हणजे थोडक्यात प्रतिध्वनी. ओके. हे वॉशरूम आहे मित्रांनो, आणि न्हाणीघर वगैरे, आंघोळ वगैरे करण्यासाठी हे होतं असं. कार पार्किंग, हॉर्स पार्किंग. कारण या ठिकाणी घोडे बांधून मिटिंग व्हायला जायचं. पण त्यावेळी आपल्याला घोड्यांची जास्ती गरज नव्हती, समुद्रात जास्ती लढाया होत होत्या, की जेवढे बुरुज तेवढे घोडे. समजा अनोखी जर घोडा कोणी आतमध्ये घेऊन आला तर त्याला इकडचा आतला भाग दाखवून इथून रिटर्न पाठवायचं. आता मग तुम्ही मला पायऱ्या उंच दाखवल्या होत्या, घोड्यांची पाग आहे ही. की डच इंग्रज उंच होते, टॉल होते, पायऱ्या उंच होत्या. आंग्रेकालीन आपल्या सैनिकांच्या बाया किती उंच होत्या, तो विसरून जाऊन बघा किती हायटेड आहे. बरोबर. कारण आता फॅमिलीत त्यांची उंची पुरत नाही. खरं सांगायचं म्हणजे त्यातील पाणीकडून देवपूजा करणे. कारण ह्या सैनिकांच्या राणी, सोल्जर महाराजांच्या राणी नव्हे, शिवाजी महाराजांच्या 8 राणी होत्या. 8 म्हणजे 6 राणी राजगड सोयरी करायचं, मेन पॉवर. कारण एक राणी केली, सर्व मावळे त्यांना लढाईसाठी वेळ सोयरी करायचं बघा. तो राणीमाला आहे, क्वीन पॅलेस, तिकडे राणी याच्या पूजा करायला या ठिकाणी. आता या तलावामध्ये पाणी काही नाही बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे.
तुळशी टाके का या किल्ल्या हा. टाकेचं ना. थोडक्यात तुळशी वृंदावन. एवढे मोठे तुळस आहे मित्रांनो. ह्याच्यावरनं अंदाज लावा की तुळशीवर पाय देऊन आपण पूजा करू शकत नाही खालून. हे बघा आपली सुद्धा माझी सुद्धा हाईट पुरत नाही. मी एवढा हायटेड आहे, माझी सुद्धा हाईट पुरत नाही. म्हणजे तेव्हा किती उंच असतील सगळे. पावसामध्ये साठवायचं. पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाचं पाणी साठलं जायचं. ही घोड्यांचा पाघा आणि तिकडे तो राणी महल आहे. राणी महलकडे जाणार आहे ना आपण. राणीवरच्या तिकडे जायचं आपल्याला मालवणचे. हां, लय मोठा किल्ला बाकी आहे अजून. आता आपण राणी महलला आलो. त्याला माडी बोलतात. हां, कारण ह्याला लाकडी खांब अजून आहेत बघा, लाकडी तुळे. हे कसं सपोर्ट दिलंय बघा. हे अजून लाकडी खांब आहेत आतमध्ये. आणि आतमध्ये 3 मजली इमारत अजून बघायला भेटते आपल्याला. लाकूड आहे. 350 वर्ष आली इमारतीला. 350 वर्ष झाले तरी 3 मजली इमारत आहे. हे बॅक साईडला बीच आहे. हा पहिला, दुसरा, तिसरा. हे इकडे बीच आहे. या इकडे या. आणि सेफ आहे, डेंजर नाही आहे बघा. इकडे सुंदर समुद्र बीच. आज आपलं कंप्लीट झालं आणि आपण आता पुढे चाललोय पुढच्या हे सैनिक निवास, राणी संरक्षण सिक्युरिटी. हा पण राणीचाच मल आहे. पण तुम्हाला खरं वाटणार नाही, पावसाळी त्या बुरुजावरून लाटा येतात. ते सर्वात मोठं बुरुज आहे, दर्या बुरुज. हां, हे बघा, हो. त्याच्यावरून लाटा येतात पावसाळ्यात. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये. बापरे. ते काय नवीन बांधकाम केलं, तुटलं होतं बांधकाम. दिसते बा रेड कलर हो, पुढचा भाग. आता आपण असं जाऊन त्या रूटला जाणार फिरून असं बरं. इकडनं. हे दाखवत आहे तुम्हाला. मध्ये डोंगर येतात बघा आडवे. आणि संध्याकाळी सनसेट पॉईंट चांगला आहे इकडे. इथून हा पण राणी महलच आहे, 1 मजल्याचा. हे बघा सनसेट पॉईंट इकडं मस्त दिसतो संध्याकाळी. त्या डोंगरांच्या वरती येतो टोकाला अगदी बरोबर. हे लेफ्ट साईडला गोवा समुद्र मार्गी 150 किलोमीटर. सैनिकांच्या विश्रांतीसाठी मेटा आहे आणि ते सुद्धा सैनिकांच्या विश्रांतीसाठीच आहे. आणि हा जुना किल्ला. आणि हा जुना किल्ला. मग दाखवलं तो 5 एकर. कारण एवढीच तटबंदी होती बघा. एवढीच तड. कारण या 5 एकर किल्ल्याला धोका होता म्हणून महाराजांनी 12.5 एकर किल्ला वाढवला. एकूण आहे 17.5 एकर किल्ला. 17 एकर 19 गुंठे. अच्छा. आता मग आपण ध्वजस्तंभ नवीन बोला तिरंगा. पण महाराजांनी ज्यावेळी किल्ला जिंकला आदिशाहून 1653 साली भगवाजीने त्या ठिकाणी फडकावला होता बघा. अच्छा, तिकडे ती खरी निशाण तिकडे आहे. तो दिसतोय ना डोंगर, तो खांब आहे ना, त्या ठिकाणी पूर्वी लाकडी होता. कारण 2 ठिकाणी महाराजांनी भगवानजींना फडकवला. एक प्रचंड तोरणागड पुण्याला आणि अब्जेवर किल्ल्यावरती. आता खांबाचा उपयोग काय करतात, समजा गावामध्ये काय वादळ झालं, तुफान झालं, तर मेरिटाईम बोर्ड त्यावर बावटाला होतात मच्छर बोटना इशारा देण्यासाठी. कारण 1 नंबर तुफान, मग 2 नंबर तुफान असा बावटा असतो तिकडे वर लावलेला. तिकडे इथे महाराजांनी भगवा फडकवला होता. मग अशा आपण दोन्ही भुयारमार्ग चालू बघितली. हे 3रा भुयारमार्ग इकडचे आहे ते बंद आहे. पण ते कसं होतं, अंडर वॉटर पाण्याच्या खालून गेलेलं आहे. कारण त्यावेळी एक मावळा घोड्यावरून बसून जाऊ शकत होता. कारण शेवटचे आपले सरदार होते, धुळप सरदार. मग त्यांच्या वाड्यामध्ये ते भुयारमार्ग जातं. हे इकडून बघा समोरून. हा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी आता मार्ग सध्या बंद आहे. दगड जाऊन पूर्ण पॅक झाले आहे. तुम्ही कोल्हापूरचा पन्हाळ किल्ला बघितला असेल. पुरी पन्हाळ किल्ल्यावरून लिंबू सोडलं तर जात कुठे होते, भवानी मंडप पर्यंत. त्या लिंबू हे नुसते सोडत नव्हते, पुरी संदेश होता खलिता. आता आपण मेसेज पाठवतो, लिंबू आले की समजायचं काय तर लढाईची खुणा होती. आणि त्यामध्ये गुप्तन कोणते भरजी नाईक बहुरूपी कधी गोसाई बिकार रूप घ्यायचं. त्याने कोण ओळखत होते जास्ती करून, महाराज ओळखायचे, बाकी कोण ओळखत नव्हते बघा भरजी नाईकांना. हा भुयारी मार्ग आहे आणि हा समुद्राच्या खालून जातो. तो झुपांच्या वाड्यामध्ये गावामध्ये जातो डायरेक्ट. पळून जाण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे पळायला मार्ग पण पळथोसं दाखवायचं, पण थोडक्यात गरमी कावा. हे पूर्ण वस्तीचे सर्व सैनिकांची घरं होती. दिसतात ते मैदान पूर्ण सैनिकांची घरं. त्याच्यावरून तो गाडा जायचा. अच्छा, ह्याच्यावरून गाडा जायचा. हां. ते भवन मातेचं मंदिर भगवा झेंडा फडकतोय बघा.
आणि हे राजा भोगच्या काळातलं हे धान्य कोठार. मगाशी बघितलं ते त्याच्यावर शिवाय ब्रिटिशांनी बंगला बांधला. पाईप लावले दिसतंय झाडाजवळ. विहीर आहे ती विहीर. अच्छा. किल्ले बांधायचे पहिले पाणी पाहिजे हम्म. मेन म्हणजे. हम्म. कारण ह्या किल्ल्यामध्ये एकूण 8 विहिरी आहेत अच्छा. आणि मोठ्या पाण्याचे एक मोठा तलाव आहे. भवानी माताचं मंदिर तर पूर्ण हे झाले. ते ॲक्च्युली कसं आहे, हा किल्ला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हम्म. आर्किओलॉजी. हम्म. तर जुनी वस्तू त्याची ठेवायला पाहिजे हम्म. मेन म्हणजे. ते पण वडाचं झाड विहिरीतून वर आलेलं आहे बघा. अच्छा. 60 फूट खोल आहे विहीर, 60 फूट डीप आहे. पुढे काय करायचे आपले मावळे, हे मूर्त्या वगैरे आहेत ना, शत्रूंच्या हाती लागू नये म्हणून रुपण ठेवायचे जमिनीमध्ये. हम्म. मग तशी मूर्ती नंतर सापडलेली आहे 1997 सालला. अच्छा. पण मूर्ती सुंदर आहे. भवानी माता महिषासूर मर्दिनी आहे बघा. तर एका दगडामध्ये कोरलेले आहे पाषाणी. मित्रांनो, ही भवानी माताची मूर्ती आहे, महिषासूर वर्धिनी. हा दिवा आहे. अच्छा, हा मोठा दिवा आहे. हा, लांबन दिवा. हिलियमचा शोध इथे लागलाय का? हा, हेलियमचा शोध. म्हणजे जे फुग्यामध्ये आपली हा, हवा हा. असते. वर आपण फुगे उडवतो की नाही, हा. त्याच्यामुळे जो हलका वायू असतो हा. त्या वायूचा शोध इकडनं लागलाय पहिला. विजयदुर्ग हा, किल्ला. विजय किल्ल्यावर. म्हणून बघा, जसं आपण पुढे जातोय तसं गरम जास्ती होते आपल्याला. हो. हीट लागते बघा. नंतर पुढे गेल्यानंतर हवा लागेल. म्हणजे इथे आहे का हा. हिलियम? नाही नाही, सूर्याचं केंद्रबिंदू मध्यभागी आहे या ठिकाणी. अच्छा, मध्यभागी. त्या तुम्हाला गरम जास्ती जाणवणार. संध्याकाळपर्यंत हवा लागत नाही इकडे. अच्छा. सूर्य मावळून गेला तरी इकडे हवा लागत नाही बिलकुल. तर हेलियमचं शोध आहे, हेलियम. कारण हेलियम म्हणजे एची सूर्याजवळ हलका वायू. आपण जो फुग्यामध्ये गॅस भरतो त्या शोध लागला आहे 1868, 1868. त्यावेळी या ठिकाणी अमेरिकी एक शास्त्रज्ञ होता. त्याचं नाव होतं जॉन्सन फ्रेंच. त्यानं सूर्याचं अंतर जवळ कुठून मिळतं ते बघायचं होतं. ॲक्च्युली काय झालं, या ठिकाणी एक खग्रास सूर्यग्रहण होतं. आता खग्रास दोघांही फरक आहे बघा. खग्रास कसं आहे, ठराविक जाग्यावरून दिसतं, खंडेश्वरी रनसाईकडून दिसतं. मग त्याने काय केलं, या ठिकाणी दुर्बीण रोखली, टेलिस्कोप लावला. त्यात ते मेन म्हणजे साहेबाचे ओटे म्हणतात. साहेब का इंग्रज गोरे लोक मग त्यांना पदवी दिली होती. हे चौकोन भाग हे साहेबाचे ओटे आहेत. नंतर प्रेक्टोसने वेध घेतले, त्याने काय सापडलं, हेलियस. हेलियस म्हणजे ग्रीक भाषेत सूर्याला हेलियस म्हणतात. नंतर नॅनोमीटर वेध घेतले, सूर्याभोवती म्हणजे पिवळसर 3 कडे दिसली, रिंग दिसले, वलय दिसले. मग ते संशय करायला सर जे के नॉर्मल लॉकियरकडे गेले, लॉकियर. मग त्याने समजलं की हेलियम आहे म्हणून दरवर्षी 18 ऑगस्टला हेलियम साजरा करतात, हेलियम डे. हेलियम डे. काही खगोल शास्त्रज्ञ कॉलेजचे विद्यार्थी येतात. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर या ठिकाणी जवळ आहे. इथून कारण जगात पहिला शोध इकडे लागला आहे. नंतर गुंटूर आंध्र प्रदेश म्हणून याला हेलियमचं पाळणाघर समजतात, जन्मस्थान. म्हणून दरवर्षी 18 ऑगस्टला या ठिकाणी गॅस फुगेडून मोठा कारण म्हणतो 18 ऑगस्ट. कारण सूर्याचं केंद्रबिंदू मध्यभागी आहे या ठिकाणी. हे बघ, 3 ठिकाणी दुर्बीण लावली होती. इथून तो 1 नंबर ओटा आहे, हा 2 नंबर, आणि तिसरा सक्सेसफुल आहे बघा. दुर्बीण लावला तुम्हाला फोटो नंतर पाठवतो मी. इथून सूर्याचं जे अंतर आहे ते जवळ आहे मित्रांनो. इथून सूर्य जवळ आहे. हेलियमचा शोध लागलाय म्हणून असं सांगा. हेलियमचा शोध लागलाय इथून. इथून सूर्याचं अंतर जवळ आहे. तुम्हाला नंतर फोटो पाठवत होते. पुन्हा सजावट करतात, दुर्बीण लावतात तिकडे त्या साईडला. ते इथे वारं लागतंय, पण तिथं आपण उभं होतो तिथं वारं नव्हतं लागत. हे संशोधन आहे. तो मग त्या ठिकाणी मी तोप दाखवली, सरळ तोपीचा प्रकार दाखवला. पण ह्या तुम्ही नाव काय दिलंय बघा, जखनीची तोप. जखनीची. जखनी म्हणतो की नाही, डाकीन, चटकीन म्हणजे भूत पिशाच अडवड साहित्यात. मग ती काय उपमा दिलेली. कारण शेवटपर्यंत शत्रुने सोडलं. ही तोप वेगळी आहे बघा. ही बघ, रिंग रिंग ही बघ जोडले, कलाल बांगडी जी आपण बघितली होती, मुरुड जंजिराला, तशी तोफ आहे बघा. ही जी बांगडी आहे बघा ही. आणि याचा तो गोळा फिरत जाणार, हे फिरकी गोळा जाणार. आणि हे बांगड्या आणून जॉईन केलेले. त्याला कसं होल असला तर भगदाड पाडत जाणार. तसं ते स्टँड आहे, चाक मग दाखवली होती मग त्या दरवाजा जवळ. हे होल आहे ना, हे दांडी मी टाकायचं की चाक तयार झालं, मग तोप स्टँडवर राहणार. बरोबर. मारा करते तोप इकडे नव्हती, कारण इकडनं मारा करणार. बरोबर. पुढे तोपीला हात लावून बघा, पुढे गरम आहे इथे. हा, तो पुण्यामध्ये आहे. पाठीमागे हात लावून बघा, गार आहे. इथे हात लावला तर गार आहे, थंड आहे बघा. फरक आहे. ही हा होल. इकडे मेटल मध्ये फरक आहे. इकडे हे आहे तांबा, कॉपर, आणि पुढे लोखंड आहे.
आणि हे होल तांबा पितळ जास्त कथील लोखंड ह्या होलातून वात काढायची वात काढायची बाहेर. आणि इकडे बत्ती दिली प्रेशरवरून गोळा उडणार आणि तो भिंती जाऊन फुटणार. पण मग मी मला खलबत मी इको दाखवला होता. काही मावळ्यांची गडबड झाली मग त्याचे माईक नव्हता, विदाउट माईक बघा. हॅलो 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 17 मीटर 2 पडला इको येतो बघा. ओके. पण हे डिस्टन्स कमी झालं तर इको येत नाही. अच्छा. हॅलो 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 येत नाही बघा. इकडनं येत नाही तिकडनं येतोय. खतरनाक आहे. शिवाजी महाराजांच्या वेळी लेटर पॅड लिहायचं त्या पेनं नव्हती. मग महाराजांच्या काळात पेनं कुठली आहेत ते या ठिकाणी बोरीचं झाड आहे बघा. मग ते पेन म्हणून वापरायचं. त्याला आपण आता मार्कर म्हणतो थोडक्यात. हे बघा समोर आहे. ही महाराजांच्या काळाची पेन आहेत, शिवाजी महाराजांच्या काळातली. बोरीचं झाड का हे का? हां हां. हे पेन म्हणून यूज केलं जायचं. आणि शाई तुम्हाला दाखवतो नंतर. इंक पण आहे इकडे जवळच असणार. हे बघा या बाजूला आहे बघा शाई. शाई पण आहे का? शाई पण आहे. हे बघा ही शाई म्हणून यूज केली जायची. वा. काढू का एखादं? हां काढा ना. हे बघा याला शाई म्हणून यूज केलं जायचं. पहिला कलर रेड येतो नंतर ब्ल्यू येणार नंतर ब्ल्यू येतो. वा. असे भरपूर सारे झाडं असणार. मग खूप चांगली इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला. हे बघा नंतर ब्ल्यू झालं. हे बघा पहिले लाल आलता आता जांभळे नंतर ब्ल्यू झाले हळूहळू. सर्कल सेनापती होते. बरोबर. दर्या दर्या सारंग. दर्या समुद्रात काय करायचं की जकात कसं करे टोल घेणे. का ब्रिटिश काय करायची आपल्या हद्दीत येऊन व्यापार चालवायचे. जकात देत नव्हते. त्यांना फसवून त्या आंग्र्याने काय केलं 5 किलो म्हणून ठेवलं डमी फोर्ट. तेव्हा समोर आहे बघा. हा हा. त्या डोंगराला भिंत आहे बघा ब्लॅक कलर. ओके. हा. कारण मग मी सांगलं लेफ्ट साईडला गोवा जवळ आहे 150 किलोमीटर. कारण गोव्याला होते पोर्तुगीज, डच होते वेंगुर्ल्याला आणि ब्रिटिश होते मुंबईला. मग तिकडे ते मध्ये डोंगर आडवे येतात बघा आणि डायरेक्ट हा किल्ला दिसतोय डुप्लिकेट. मग त्याच्यावरती हल्ला चढवायचा. आता ब्रिटिशकांनी मोठी वेगळ्या होत्या लांब नांगरपट्टी. कारण इंग्लिशमध्ये विसेप त्या तुटाव्या. या बुजासमोर बाहेर 400 मीटर अंतरावरती आतमध्ये एक भिंत मारली समुद्रामध्ये. बरोबर. ती जमिनीपासून 14 फूट उंच आहे. आता आपल्या हद्दीमध्ये येऊन परक्यांच्या बोटी का तुटतात? शोध कधी लागला 1955 95ला. पुण्यातला ग्रुप होता गुच्चू ग्रुप. त्याने काय केलं पाणबुडी सोडून ड्रायव्हिंग केली भिंत बघायला. खरोखर भिंत आहे की नाही. तर भटकंतीवाले मिलिंद गुन्हा जेवून गेले त्या ट्यूर दाखवली स्टामाजावरती. नंतर इथून बाहेर 17 वरती म्हणजे 100 मीटर दूर आंग्रे बेट आहे पाण्यामध्ये. त्याला आंग्रे बँक असं म्हणतात. कारण आंग्रे काय करायचे ब्रिटिशांवरती हल्ले चढवायचे आणि आपली जातीकडे बांधून ठेवायची. नंतर 2 गॅपच्यामध्ये खंदक होता. हे बघा ती तटबंदी आणि इकडची तटबंदी. खंदकामध्ये पाणी सोडून मगरी सोडत क्रोकोडाईल. बरोबर. शत्रू आतमध्ये येऊ नये. आले तर मगरी खाऊन टाकणार बघा. हा घोड्यांचा रस्ता पुन्हा जाण्यासाठी. हा बघा अजून रस्ता व्यवस्थित आहे. 4 व्हीलर जाईल एवढा रस्ता रुंद आहे बघा. आणि तटबंदी मजबूत आहे. एवढ्या लाटांना मारा खाऊन सुद्धा तटबंदी मजबूत आहे बघा. कारण पावसाळ्या भिंतीवर लाटा येतात जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि हे धान्याचं कोटर. आता आपण धान्य कोटरामध्ये जायचे आहे. पण धान्य कोटरा आहे की नाही पूर्ण ड्रिप फिजर आहे थंड वातावरण. अच्छा. हे धान्य कोठार आहे. राजा भोजच्या काळात 12 शतकामधलं. आता त्यावेळी काय करायचं धान्य असं वरून टाकायचं मोकळं. मग त्याला पोतेवे ठेवत नव्हते कारण अळी पकडत नव्हती. आता मग लगेच कीड लागते आपल्या गहू तांदळाला वगैरे. त्यावेळी बाजरी ज्वारी नाचणी वरती होल आहेत बघा समोर आहेत बघा. त्या होलातून ते धान्य टाकायचं. हे इकडे पण आहेत तुमच्या बाजूला. इकडे 2 आहेत बघा 2 साईडला आहेत. तो तिकडे दरवाजाजवळ एक आहे होल. तेव्हा इकडे पण एक आहे. इकडे सुद्धा एक होल आहे ना. आणि हा कसा डीप असायचा भाग होल. आता तुम्हाला इकडे कसं आहे आवाज घुमतोय थोडक्यात. आता मग अशी झाडं मांडली होती का राजा भोज और का गंगू तेलीन. तर तुम्हाला थोडक्यात कोल्हापूरचे पन्हाळ्याची स्टोरी सांगतो. पुरी पन्हाळ्याला काय करत धान्यकोटं बांधायला गेलं की कोसळून पडायचे. बांधकाम टिकत नव्हतं. मग का मग त्या ठिकाणी काही बळी द्यायचा प्रकार होता. बळी पण बाई होतं प्रेग्नंट बाई म्हणजे गरोदर बाई. तर जवळच एक गंगू तेलीन नावाची व्यक्ती राहते. खेडेगाव जवळ होतं. राजा भोज हे मोठे व्यापारी होते.
व्यापारी असून सुद्धा गंगूतेलींच्या पाया पडायला गेले बलिदानासाठी आणि गंगूतेलीने मान्य केलं आणि गंगूतेलीन स्वतः पुत्रासहित बलिदानाला तयार झाले. बलिदानाने सांगितलं ज्या ठिकाणी बळी जाणार तुम्ही नंतर ती धानकोड बांधाल, मग 3 मुलींची नावं द्यायची. तिला 3 मुले होत्या, गंगा, यमुना, सरस्वती आणि तिकडे पाण्याला समाधी आहे आणि म्हणून ती डायलॉग आहे, का राजा भोज और का गंगूतेलीन. का राजापेक्षा गंगूतेलीन गर्भव्यक्ती मोठी झालेली आहे. परंतु आजपर्यंत कुणाला माहीत नाही, जैन सेक्रेटरी तेली म्हणतात, तेली नाही की त्याला तेलीन होती. का राजा भोज और का गंगूतेलीन असा अर्थ आहे. पूर्वी बळीदाच्या प्रकार भरपूर होत्या, आता जास्त जास्त कमी झालेले आहे. आता ह्या बाजूला एक मोठं पाण्यात तलाव आहे, वॉटर टँक, पण त्या तलावामध्ये पाणी कमीच नसतं. मग ते कसं आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग समोर आहे बघा, या इकडे 2 पॉईंट आलेले आहे आणि तुम्हाला ते इको दिसतोय बघा, इकडे इको आलेला आहे, आवाज येणार. हॅलो हॅलो हॅलो, ते बघा इको येतोय नाही का, इकडे तिकडे कुणा ना कुठे तरी पूर्ण किल्ल्याला इको आहे, पूर्ण किल्ल्याचा इको. आता तुम्हाला विहिरीची जी माहिती दिली होती आता, ती विहिरीची रचना कशी आहे, घोड्याच्या नालीप्रमाणे. अच्छा, ते ह्या ठिकाणी विहीर आहे बघा आणि खरोखर सुंदर विहीर आहे बघा. त्यामध्ये आता पण पाणी आहे जस्ट, ते बघा समोर डिकॅपिटल. अच्छा, इथे विहीर आणि त्या समोरात मोठा दर्या बुरुज आहे बघा आणि त्या दर्या बुरुजून पावसाळी लाटा येतात जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये. अच्छा, त्याच्या समोरात बीचच्या पलीकडे 2 सुरीची झाडं आहेत बघा उंच. हां हां, त्याच्या पलीकडे तो झुडपांचा वाडा आहे, तो मगाचा मार्ग भुयार मार्ग त्या ठिकाणी गेलेला आहे. अच्छा, इथून गेलेला आहे त्या. हां हां, तिथे गेलेला आहे. भुयारी मार्ग समुद्राच्या आतमधून आहे. मशीन चुना बनवायची, टिकवणं ते केलं. दगडी चाक आहे बघा आणि त्यावेळी ते बैल फिरायची, बैल तेलाचा गाणं असतो ना तसं. आणि मग मी तुम्हाला संडापासून टॉयलेट दाखवले होते सदरच्या बाजूला, ते बघ कमोड सिस्टीम दिसलं काय, त्या भिंतीला कमाने आहे बघा, डायरेक्ट ड्रेनेज. ओके, म्हणजे सर्व बुरुज आहेत, गणेश बुरुज, शाह बुरुज, गोविंद बुरुज, शिकरा बुरुज, शिंदे बुरुज, हनुमान बुरुज, राम बुरुज, म्हणजे वेगवेगळी सरदारांची नावं आहेत. आणि बाजूला सैनिक आणि या घोड्यांचा रस्ता पूर्ण, ते कमोड सिस्टीम तिकडे आहे बघा, समोर आहे बघा. अच्छा, तुम्हाला तटबंदीत जायचं असेल तर पुढून जाऊ शकता तिकडे कायम. हे घोड्यांचं पाणी पिण्याचं ठिकाण. याच्या घोडे पाणी पिण्यासाठी. अच्छा, पण खरा घोडा कधीच बसत नाही, उभाच्या उभाच राहणार, बसला की संपला. कारण झोपते पण एका पाच विश्रांती घेऊन होतो, असा एक पाय उचलून. कारण आता शोध कोण लावला, हेलियमचा ब्रिटिशांनी लावला होता. बरोबर. मग त्यांनी प्रत्येक किल्ला सोडला नव्हता, कुठल्या पण किल्ल्यात त्यांच्या वखारी होत्या बघा. मग त्याने काय केलं, कान्होजी आंग्रे होते म्हणजे पेशवे इंग्रज एकत्र आले आणि तुळाजीने कैद केलं 30 वर्ष. मग त्याने काय केलं, ब्रिटिशांना यातलं पाणीच प्यायला द्यायचं नाही, त्याला एक दगडी चावी होती आउटलेट, ती चावी काढून टाकली आणि त्यापासून पाणी लिकेज झालं. मग कितीहून पाऊस पडलं तर पाणी थांबत नाही, सर्व निघून जातं. मग ते त्यांनी परत नाही लावलं का? चावी कसं होतं, पहिले मावळे कसे होते, तर मी मावळा आहे तर तुम्हाला सांगणार नाही लगेच, ते गुपित ठेवायचं. मी नंतर मग ती कोणाला चावी माहीत नाही होती आणि पाणी जर असतं तर अपघात घडतील, असा विषय होता त्याच्यामध्ये. लोक जातील नाही का. विहिरीमध्ये पाणी अजून आहे खाली. ओके, आता मी तुम्हाला जी विहीर दाखवली ना, नाला आकृती, त्या विहिरीत अजून पाणी आहे. किल्ल्याच्या खाली हनुमानाचं मंदिर आहे इथे आणि हनुमानाचं मंदिर एकदम असं मस्जिदी टाईप वाटत असेल तुम्हाला, पण हे मंदिर हनुमानाचा पुतळा आहे बघा आतमध्ये. हे बघा इकडे आतमध्ये पुतळा. शिवाजी महाराजांची. आणि हे हनुमानाचं मूर्ती खूप जुनी. आणि मोबाईलवरती फोटो तोच ठेवलेला आहे. त्यांच्या मोबाईलवरती फोटो पण तोच हनुमानाच्या मूर्तीचा. कधीपासून आहे हा किल्ला आहे, पूर्ण इथून दिसतो. चला, आपला पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे आणि हे महेंद्र सर आपल्यासोबत होते आणि खूप छान माहिती आपल्याला दिली. टोपी काढा ना एकदा. टोपी नाही, मग ते हे नाही, लोबो नाही जातो मग. अच्छा, गाईड असं आहे. अच्छा, म्हणजे गाईड वाटणार नाही तुम्हाला, जसे आहे तसेच दिसतात हे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे. खूप छान वाटलं यांना भेटून. थँक्यू सो मच. वेलकम. जय शिवराय. आणि नक्की व्हिडिओ बघा तुम्ही माझा, तुमचं सुद्धा टाकेल मी सगळं.
काय विषय नाही. तर मजा आली. नंबर दिला आहे ना? नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल यांचा. आणि कधी पण इकडे आला विजयदुर्गला तर नक्की तुम्ही गाईड करा, कारण तुम्हाला 27 स्पॉट आहेत. तुम्हाला 27 स्पॉट तुम्हाला समजणार नाही, तुमच्याकडनं मिस होणार सगळे. गाईड जर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही व्यवस्थित सगळे स्पॉट्सची माहिती आणि खूप अतिशय सुंदर अशी माहिती देतात सर. त्यामुळे काय विषय नाही. यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. यांना कॉन्टॅक्ट करा, गाईड घेऊनच जा आणि भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय.